पाहतोस ना, शांत बसलेले स्वामी, पण त्यांच्या नजरेत सगळं चालू आहे. तुझं दुःख, तुझ्या पाठीमागे झालेले षडयंत्र, काही गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. आज स्वामी गप्प आहेत, कारण ते न्यायाची तयारी करत आहेत. त्यात वादळ आहेत, पण ते वादळ तुझ्यासाठी नाही. तुझ्या विरोधात उभे राहिले त्यांच्यासाठी आहे. जिथे तू एकटा वाटत होतास, तिथे स्वामी तुझ्या मागे उभे होते. जिथे तू हरला असं समजत होतास, तिथे स्वामी तुला घडवत होते. आता मागे वळून पाहू नको. स्वामींनी तुझ्यासाठी पुढचा मार्ग उघडला आहे. शांत राहा, विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ आहेत आणि ज्यांच्यासोबत स्वामी असतात त्यांचा पराभव कधीच नसतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज जर तुमचं मन जड असेल, आज जर तुम्हाला वाटत असेल की मी एकटाच आहे, माझं कोणीच नाही, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी शांत बसलेले आहेत, पण ही शांतता दुर्बलतेची नाही. ही शांतता आहे न्यायाच्या आधीची. स्वामी कधीच गोंधळात निर्णय घेत नाहीत. ते सगळं पाहतात आणि मग एकाच क्षणात सगळं बदलून टाकतात. तुझ्या आयुष्यात जे घडलं ते स्वामींनी पाहिलं आहे. तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या अश्रूंनी स्वामींना जास्त सांगितलं आहे. ज्यावेळी रडत होता त्यावेळी स्वामी शांतपणे पाहत होते, कारण स्वामी जाणतात कधी माणसाला वाचवायचं आणि कधी माणसाला घडवायचं. आज तुला वाटत असेल की अन्याय जिंकतोय, खोटेपणा वरचढ होतोय, पण लक्षात ठेव, अन्याय कधीच जिंकत नाही. तो फक्त वेळ घेतो. स्वामींनी तुला इथंपर्यंत आणलंय, पुढेही नेतील, विश्वास ठेव. तू कधी विचार केलास का, जे लोक तुला कमी समजत होते, जे तुझ्या पाठीमागे हसत होते, जे तुझ्या नावावर डाव रचत होते, आज त्यांच्याच आयुष्यात अचानक अस्वस्थता का वाढते? स्वामी सांगतात, कोणीही विनाकारण तुझ्या आयुष्यातून बाहेर जात नाही. त्यांना काढायचं असतं. स्वामी स्वतः दरवाजा दाखवतात. तू शांत राहिलास, पण प्रतिकार केला नाही. तू सुडाची भाषा बोलले नाही, आणि हेच तुझं सर्वात मोठं शस्त्र ठरलं. कारण जेव्हा भक्त शांत राहतो, तेव्हा स्वामी कार्यरत होतात. आज काही लोक, काहींचा चेहरा बदललाय, काहींच्या शब्दात कटुता वाढली. हे अपयश नाही, हा परिणाम आहे. तुझ्या विरुद्ध जे बोलले त्यांचे शब्द त्यांच्याच आयुष्यावर ओझं बनत चाललेले आहेत. स्वामी सांगतात, मी शिक्षा देत नाही, मी फक्त सत्य उघड करतो. आणि जेव्हा सत्य उघड होतं तेव्हा माणूस स्वतःच कोसळतो. आज तू शांत आहेस, कारण तुझ्या मागे स्वामी उभे आहेत. आणि जे तुझ्या विरोधात होते त्यांच्याशी स्वामी स्वतः बोलायला लागले आहेत. तुझ्या आयुष्यात आता काय बदल घडणार आहेत? खूप झालं सहन करणं, खूप झालं स्वतःला मागे ठेवणं. आता स्वामी सांगतात, बस झालं आता, पुरे. तू ज्या ठिकाणी थांबलास, जिथे तुला वाटलं इथून पुढे काहीच नाही, तिथूनच स्वामी तुझी नवी सुरुवात करणार आहेत. जे तुझं होतं ते थांबलं होतं, हरवलं नव्हतं. स्वामी कधीच काही काढून घेत नाहीत, ते फक्त योग्य वेळेपर्यंत थांबतात. आता तुझ्या आयुष्यात अचानक संधी येतील, लोक बदलतील, रस्ते उघडतील, आणि तुलाच कळणार नाही हे सगळं कसं घडलं. कारण स्वामी कार्यरत आहेत, ते आवाज न करता करतात. आज ज्या गोष्टींसाठी तू रडला, उद्या त्याच गोष्टींसाठी तू डोळे मिटून स्वामींचे आभार मानशील. स्वामी सांगतात, तू माझ्यावर विश्वास ठेवलास, आता मी तुझ्या आयुष्याची जबाबदारी घेत आहे. आता भीती ठेवू नको, संशय ठेवू नको, भूतकाळात अडकू नको, कारण तुझा काळ बदलत आहे. भक्तांनो, आज स्वामी बोलत आहेत.
तू खूप वेळ एकट्याने चाललास, खूप वेळ स्वतःला सावरलं. पण आजपासून तो प्रवास एकट्याचा राहिलेला नाही. स्वामी म्हणतात, तू जिथे अडकलास तिथे मी तुला उचललं आहे. तू ज्या क्षणी सगळं संपलं असं समजलंस त्याच क्षणी तुझ्या भविष्यासाठी नवीन पान उघडलं होतं. लोकांनी तुला मोजलं, तुला गृहीत धरलं. पण त्यांनी एक गोष्ट विसरली. तू स्वामींचा आहेस. आता कोणताही अन्याय प्रवेश करणार नाही. कोणतीही वाईट नजर तुला स्पर्श करणार नाही. कारण तुझ्या आयुष्याची जबाबदारी स्वामी घेत आहेत. स्वामी सांगतात, तुला उत्तर देण्याची गरज नाही. मी उत्तर देईन. तुला लढण्याची गरज नाही. मी लढेन. मी तुझ्यासाठी उभा आहे. आज एकच वाक्य मनात कोरून ठेव. मी आहे आणि मी पुरेसे आहे. यापुढे तुझा मार्ग भीतीचा नाही, विश्वासाचा आहे. स्वामी भक्तांनो, हा तुम्हाला संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुम्हाला शेअर करायचं असेल शेअर पण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.